दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजवंदन, पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंग आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांची खास उपस्थिती, हेलिकॉप्टरमधून भव्य पुष्पवृष्टी. महाराष्ट्राच्या वैभव असलेल्या गणेशोत्सवावर आधारित चित्ररथानं जिंकली कर्तव्य पथावरच्या पाहुण्यांची मनं. लेझिम खेळणाऱ्या मुली, झांज आणि ढोल वादकांनी वेधून घेतलं उपस्थितांचं लक्ष. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंकडून ध्वजवंदन. आनंदाचा दिवस, सर्वांना शुभेच्छा देत गोगावलेंची सुखद प्रतिक्रिया. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ. मंत्री गिरीश महाजनांनी भाषणात आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं नाराज. माधवी जाधव सध्या पोलिसांच्या ताब्यात. एकनाथ शिंदे दरे या मूळ गावी जाणार. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घेणार प्रचार सभा. तळेगावातील सभेला संबोधित करणार. साताऱ्याच्या कराड तालुक्यात तब्बल 6,000 कोटींचा ड्रग जप्त. गुजरातमधील 3 पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई. महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणातील आरोपीचा कारखाना असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.